नमस्कार मित्रांनो. आपण आता उद्याचं अनालिसिस करूयात. उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे. तर मी काय एक्सपेक्ट करतोय? मी हे एक्सपेक्ट करतोय की 870 आणि हा 750 हा जो मी बॉक्स केलेला आहे त्याच्या जर ह्या रेंजमध्ये मध्ये असेल तर मार्केट चॉपी राहील, साईडवेज राहील. आणि जर मार्केटने 12-12:30 नंतर वरती याच्या 760च्या वरती जर जात असेल, ब्रेकआउट देत असेल, तर इथे कॉल बाईंग मध्ये ऑप्शनची ऑपॉर्च्युनिटी निर्माण होऊ शकते. आणि तसंच बिअरिश साईडला जर 750 ब्रेक करत असेल 12-12:30 नंतर, तर एक पुट साईडला एक बाईंग ऑपॉर्च्युनिटी राहील. जनरली आता ह्या लक्षात घ्या गोष्टी. हा बॉक्स कसा तयार केलेला आहे मी थोडक्यात सांगतोय की मी ह्या बॉक्समध्ये कोणत्या 5 गोष्टी आल्या पाहिजेत. 200 मुव्हिंग ॲव्हरेज, 20 मुव्हिंग ॲव्हरेज, लास्ट अवरचा लो आणि हाय. ह्या ह्या 4 गोष्टी आल्या पाहिजेत आणि 4 गोष्टी ज्या येतील त्याचा हायेस्ट पॉईंट आणि लोएस्ट पॉईंट असं मार्क करायचं आहे. जनरली काय असतं की ह्या बॉक्सच्या वरती मार्केट राहिलं किंवा ट्रेड करत राहिलं तर दॅट इज अ गुड बुलिश साईन अँड सेम फॉर द जर खाली साईडला असेल तर हे बिअरिश साईन आपण असं म्हणू शकतो. तर उद्या काय करायचंय आपल्याला, जर मार्केट इथे जर ट्रेड करत असेल तर आपल्याला वेट अँड वॉच करायचे, पेशन्स दाखवायचे आहेत आणि बघू द्यायचे. सेलर्स काय करणार आहेत? सेलर्स इथला 850-900चा कॉल सेल करणार आहेत. इकडे 750 आणि 700चा पुट सेल करून ठेवणार आहेत. 12-12:30 पर्यंत बऱ्यापैकी प्रीमियम्स कमी झाले आणि त्याच्यानंतर जेव्हा कुठल्या साईडला ब्रेकआउट देईल त्यावेळी इकडचे कॉल्स ते एक्झिट करायला सुरुवात होणार आहे. त्यावेळी ऑप्शन बाईंगला ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. तसंच जर इकडे खालच्या साईडला ब्रेक करत असतील तर 750-700चे पुट जे सेल केलेले आहेत सकाळपासून ते एक्झिट व्हायला सुरुवात होईल. त्यावेळी त्या ऑप्शन पुट ऑप्शन मध्ये आणि वरती कॉल ऑप्शन मध्ये वाढ होईल आणि मोमेंटम पण असेल. पटकन वाढतील. 5-10 मिनिटांमध्ये, 15 मिनिटांमध्ये आपल्याला ऑप्शन्स डबल होतील. पण एक गोष्ट मला इथे सांगायची की त्यावेळी कॉल बाय करताना तुम्ही 860 जर ब्रेकआउट करत असेल तर 850, 800 ऍट द मनी किंवा इन द मनीचा कॉल घ्या आणि तसंच इकडे 750 जर ब्रेक करत असेल तर 750 आणि 800 चे पुट घ्या. आउट ऑफ द मनी ऑप्शन बाईंग नका करू, जेणेकरून आपल्याला एक्झिट व्हायला पण मदत होते. आउट ऑफ द मनी वाढतात, मल्टिप्लाय होतात 2 टाइम्स 3 टाइम्स, पण वी कॅनॉट आपण ते बुक करू शकत नाही. तर त्यासाठी ऍट द मनी किंवा इन द मनी घ्या. म्हणजे तुम्ही 5 मिनिटाच्या कमीत कमी 3 कॅन्डल, 15 मिनिटाचे 1 ते 2 कॅन्डल तुम्ही त्या ट्रेडमध्ये बनवू शकाल आणि तुम्हाला प्रॉफिट येईल, हळूहळू कॉन्फिडन्स वाढेल. ठीक आहे. आजचं अनालिसिस कसं वाटलं तुम्हाला सांगा, कॉमेंट करून सांगा. आणखीन काही गोष्टी ऍड करायच्या आहेत तर त्या सुद्धा तुम्ही कळू शकता. आपण एक बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट आपण एक सिरीज सुरू करणार आहोत. ठीक आहे. थँक्यू.